खूप दिवसानंतर आज मी एकटी ट्रॅव्हल करणार आहे आणि हे ट्रॅव्हल करताना काय काय होतं हे मी तुम्हाला दाखवते. बरं, खूप दिवसानंतर मी एकटी का म्हणाली? कारण आत्ताचं नुकतंच किंवा आत्ताचं जे काही ट्रॅव्हल चाललं होतं त्याच्यात कोणी ना कोणीतरी नेहमी सोबत असायचं. पण येस, आज मी एकटी ट्रॅव्हल करते आणि आत्ता मी नागपूरला चाललेली आहे. त्याच्यामुळे मी आणि ट्रेननी ट्रॅव्हल करणार आहे. पृथ्वी मला भोपाळ स्टेशनला सोडायला आले. त्याच्यानंतर अगदीच 10 ते 15 मिनिटामध्येच वंदे भारत आली. आणि लास्ट टाईम मला वाटतं मी वंदे भारतमधून नागपूरलाच ट्रॅव्हल केलं होतं. त्यावेळेची वंदे भारत आणि आत्ताच्या वंदे भारतमध्ये खरंच खूप फरक आहे. कारण ती मला वाटतं ज्यावेळेला मी ट्रॅव्हल केलं त्यावेळेला ती एकदम सुरुवातीलाच चालू झाली होती. त्याच्यामुळे त्याच्यामधलं हायजीन म्हणा किंवा एक साफसफाई म्हणा खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केली होती. फूड म्हणा, यावेळेला फूडची क्वालिटी पण मला तितकीशी नाही आवडली. काय आहे, कसे आहे आणि कसं फूड देतात हे मी तुम्हाला दाखवतेच. बरं, गेल्या गेल्या अगदीच सुरुवातीला छान बॉटल्स वगैरे त्यांनी दिली. त्याच्यानंतर मग ब्रेकफास्ट आला. मी काही जास्त खाल्लं नाही कारण मी घरातून नाश्ता करून आले होते. इथे छान उपमा वगैरे होता पण माझी काही इच्छा नाही झाली. मी फक्त चहा घेतली कारण कूलिंग टेम्परेचर मस्त होतं, अगदी थंड होती ट्रेन. त्याच्यामुळे छान मी चहा घेतली. आणि आजकाल हे नवीन चालू झालेले आहेत, म्हणजे छोटे मोठे स्नॅक्स तिकडे विकले जातात. ही एक चांगलं केलं आहे. त्याच्यानंतर अगदीच थोडा वेळ वगैरे गेल्यानंतर मी थोडासा आराम केला. त्याच्यानंतर मग नर्मदापुरम स्टेशन आलं. आणि असं तर मला वाटतं कधी नर्मदेला जायची माझी अजून संधी आलेली नाही आहे, पण आम्ही नक्कीच जाऊ आणि छान इथूनच दर्शन घेतलं. बरं, तुम्ही पण घ्या. आणि मी तुम्हाला आत्ताच वंदे भारतच्या फूडचं मी बोलत होते. यावेळेला मी थाळी ऑर्डर केली होती कारण सकाळीच खूप लवकर निघाले, त्याच्यामुळे मला काही टिफिन कॅरी करता नाही आला. म्हणून मी जेवणासाठी थाळी ऑर्डर केली होती आधीच. डाळ होती, त्याच्यानंतर पनीरची भाजी होती, अजून एक सुकी भाजी होती, फ्लॉवर, आलू वगैरे असं सगळं. त्याच्यानंतर चपाती होती, दही होतं आणि राईस होता. बरं, फूड क्वालिटी म्हणाल ना तर भाजी ठीकठाकमध्ये होत्या. आणि चपाती म्हणाल तर खूप जाड चपाती होती. म्हणजे ज्यावेळेला वंदे भारतची जी पहिली क्वालिटी होती फूडची आणि आत्ताची याच्यामध्ये खूप जास्त अंतर आहे. मी फक्त ट्राय केली पण मला काही नाही आवडली, त्याच्यामुळे मी तसंच ठेवलं ते. आणि मी राईस खाल्ला. बरं, राईस पण थोडा जाड होता पण ठीकठाक होतो, म्हणजे खाऊ शकत होतो. त्याच्यानंतर मी छान जेवून घेतलं आणि त्यांच्याकडूनच त्याच्यामध्येच इन्क्लूड असा आईस्क्रीम मिळतो, व्हॅनिला कपकेक वगैरे. आणि मी नागपूरला का जाते कारण ताईच्या सासरी लग्न आहे. सो याच्या पुढच्या ज्या व्हिडिओज येतील त्या तिकडच्या येतील. त्यांचे रिच्युअल किंवा त्यांच्या पद्धती काय आहेत हे सगळं बघायला मिळेल. आणि नागपूर स्टेशन आले त्याच्यामुळे मी उतरून घेते आणि घरी जाते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.